दुर्दैव आहे की जयंत पाटील साहेबांना प्रश्न घ्यावा लागला। म्हणजे या दोघांचे किती मोठे कारनामे आहेत, उमेश पाटलाचे आणि या सुहास कदमचे। फक्त केवळ ह्या घेतलेल्या लोकांचा पैसा बुडवण्यासाठी उमेश पाटलांची मदत घेऊन ज्या लोकांना फसवलाय त्या लोकांना मला सांगतो, तू व्याजपट्टी करते, मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन। लोक यामुळे वैतागलेत। माझी पोलीस खात्याला आव्हान आहे की त्यांनी या संदर्भामध्ये पेपरला अशा हीन माणसाचा पेपरला देऊन अशा अनेक तक्रारी तिथे येतील अशा पद्धतीची व्यवस्था जर पोलिसांनी केली तर अनेक लोक याला मदत दिली पोलिसांनी तर पोलीस स्टेशनला जायला तयार आहे। उमेश पाटलांनी एवढं आत्मचिंतन करावं। मी महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे, मी आल्यानंतर तिथं एक तरी पदाधिकारी त्यांच्या समोर पाहिजे। याच्या मागचं कारण काय? तू उपोषणला बसला, एक तरी माणूस, एक तरी कार्यकर्ता, एक तरी पदाधिकारी तुला एवढ्या कालावधीमध्ये भेटायला गेला का? म्हणजे तू किती हे सगळ्याला माहित आहे। आणि त्यांनी कल्याण शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यावर टीका करायची, पालकमंत्र्यावर बोलायचं। आता मुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिले तरी इथलं पोलीस खातं काय करू शकत नाही, म्हणजे मुख्यमंत्र्याच चालत नाही। मग तुलाच गृह खातं करायचंय का? गृह खात्यावर जायचंय का? हे काय चाललंय प्रकारे? हे स्वतः लुबाडलेल्या पैशाची मागणी होत आहे म्हणून हा उपोषणला बसला। याच्या मागचं याला 2 नंबरचं का पडलेलं नाही, स्वतःचा 2 नंबर करत होता। सलगर होते, हद्दीमध्ये मटक्याचे धंदे होते, त्याचे गुटख्यावाल्याकडनं हप्ते चालू होते आणि त्या माणसाने बोलावा म्हणजे दुर्दैव आहे। प्रसार माध्यमांसमोर विदाऊट ह्याचं बोलू नये, कारण एखादी महिला जर ठरवली ना तर ती समोरच्याला कधी उद्ध्वस्त करेल त्याचं सगळं बाहेर काढून। कारण एका महिलेमुळे रामायण घडलंय, एका महिलेमुळे महाभारत घडलेलं आहे। त्यांना वाटत असेल सायरा शेख ही तेव्हाच्या काळातली अशीच असेल, गप्प बसेल, मी थोडासा आवाज केला की ती घाबरेल, पण मी घाबरणार नाहीये। त्यांनी मला चक्क धमकी दिली की तुला हे सगळं करायला लावणारा संतोष पवार आणि सचिन कल्याण शेट्टी आहे, त्याची क्लिप माझ्याकडे आहे। त्यांनी मला धमकी दिली आणि 2 कोटीची ऑफर त्यांना पोलीस डिपार्टमेंट कडून आली आहे म्हणे। मग कुठेतरी वाटलंय त्यांना की हिच्या आंदोलनामुळे आमच्या आंदोलनाला हिच्या एका तक्रारीमुळे कुठं गालबोट लागते की काय, म्हणून हे सावकारकीचे गुन्हे वगैरे माझ्यावर हे टाकायचा त्यांचा प्रयत्न आहे। हो, उज्ज्वला थिटे त्यांनी मला सांगितलं की तुला कोणी उभं केलंय? तर मी म्हटलं की दादा बघा, आता कसं मी थिटेबाई नाहीये, तुम्ही थिटेबाईचा वापर करून आंगरकरांना बेटीस धरलं होतं, पण मला तसं कोणी धरलेलं नाहीये। आणि इथं माझं घर जळालंय, माझे पैसे गेलेले आहेत, त्यामुळे मी ओपनली येते। आज पण मी एकटी फिरते, कारण मला त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। पण ही सायरा शेख कुणाला घाबरत नाही, ही सगळ्या ह्याच्यातून तापून सुलाखून आलेली बाई आहे, लोहा बनलेली आहे। त्यामुळे कुठला उमेश पाटील मला धमकी देतोय, कोण सुहास कदम माझ्यावर सावकारकीचे गुन्हे दाखल करतोय, मला त्याची कसलीही भीती नाहीये, कारण मी पूर्णपणे प्रामाणिक आहे।